म्हणजे आपलं त्यांचा बिंदोरला नाव होतं तर आपण त्यांच्यावर नाव फिरवलेला आणि आपल्या काळात वंश राऊत यांचा सुंदर पाला आणि आपला डावीला पब्लिकला पक्ष सेवनिक आणि सुंदर सोबत पैरा कसा जुळला? सुंदर सोबत झालेलं शेतच्या शेतचं त्याच्यावर आपला पैरा झालेला. त्याच्या आधी कधी सुंदर सोबत पळाला? पहिलाच होईल आणि आपलं येऊ आता सलग मुंबईमध्ये चौथा गुलाल आहे पक्षानं, वरून आले चौथा गुलाल. आणि काय विषय होता सकाळपासून म्हणजे पैरा वगैरे दुल्यावर नाव म्हणजे पोरलाच नव्हता. आम्हाला गेल्यावरच समजला का सुंदर आहे. एक बाई सांगून असं नाव दिला होता बॅनर डायरेक्ट इथं आल्यावर त्यांचं नाव होतं बिंजोडला 51,000 आपण त्यांच्यावर फिरवलं. युट्यूब वाले आले सिद्धार्थ निकम ब्लॉग्स, धन्यवाद तुमचं मनापासून. आणि काय म्हणाल आपल्या पक्षाबद्दल? पक्षाबद्दल म्हणायचं झालं तर आता वरती आहे, आता 2023 मध्ये आपला 24 फायनल मध्ये राहिलेला आहे पक्ष. ते पण चांगल्या रायफल आपली वरती जोडी पण ते 81 A1 जोडी आपली पक्ष 78 आणि रायफल. तर आपलं 1 नंबर 2 वेळेला केलेलं आहे त्यांनी, ते पण मोठे असं 2 लाखाचं मैदान 1 लाखाचं. आणि परत बाईकचा मानकरी आहे असं 2 नंबर मध्ये भारत वरती जेवढे आपले टॉपचे आहेत मुंबईचे सगळ्याच बरोबर पाळलेले. टोटल किती फायनल झाले? 21 2023 मध्ये 21 फायनल घेतले. 21 भरपूर फायनल झाल्यात. आणि आता खाली कधी आणलेला बैल? खाली आता झाला महिना झाला आता चौथा गुलाल. कुठल्या बैलासोबत पळाला? सरकारशी पळाला पहिला 2 वेळा सरकार सोबत आपला मुरबाडचा आणि माणिकशी पळाला. आणि एक आपला समीर भैया पत्रेवाला इथं शेलूला तो माणिक सोबत पहिला गुलाल आहे. आणि आज सुंदर गेल्या वर्षी किती शर्ती झाल्या होत्या पक्षाच्या? गेल्या वर्षी झालेल्या तरी पण 9-10 झालेल्या असतील गुलालात. आणि मग नंतर आपण वरती पाठवला पाहिजे आणि शंभू आपला घालत त्यामुळे याला वरती जसं वरती कसं 3 फेऱ्याला चांगला आपलं तिकडे आहेत ते वरतीच बैल होता आपला. आणि नियोजन कोण करतो? नियोजन आपलं सगळं ग्रुप आणि आपल्या ग्रुपचं नाव काय आहे? बालुशेठ ग्रुप 7878. आणि भरपूर मोठा असा ग्रुप आहे आणि ते कमीच दिसतात, अजून भरपूर मोठा ग्रुप आहे. आपला शंभू तर तुम्हाला माहित असेल. शंभू नाही आणला. शंभू आणि आमचा जरा वरती फोकस मारा ड्रायव्हर बघा. ड्रायव्हर थंडा पित आहे. कोण कोण आपल्या बैलाला कोण कोण म्हणजे सोडायला कोण कोण असते? चेतन सर्व. आणि आपल्या पक्ष आणि शंभू दिसेल कधी एकत्र? लवकरच दिसेल. 78 स्वतःची जोडी. कसं 2 बैल आणायला दोघांचं नियोजन होत नाही ना. एकच आपली जे शर्यत व्हायला 5-4 असतात तर दोघांचं नियोजन कसं होतं, त्यामुळे एक अड्ड्यात आपण बैल आणतो. आणि याचा कसं आहे आता दुसरी पण आम्ही केली असती. याचं तुम्ही बघा ना, पहिल्याला आता गटात तुम्ही बघाल पहिल्याला कमी स्पीड आहे पण दुसरी जसं दुसरा तिसरा फेरा पडला तसं स्पीड वाढतच जातं पक्षाला. दुसरी पण आपण गेली असते पण आता टाइम झाला त्यामुळे, नाही तर दुसरीला तुम्हाला याच्यापेक्षा जास्त स्पीड भेटेल असं आहे त्याचा. आणि गेल्या वर्षी बच्चा सोबत पण पळालेला किती अंतरात माग किती ओव्हरटेक मध्ये ती पण अंतरात झाली होती गाडी, मस्त गाडी पळायची ती पण. पहिले आम्ही त्याला उजवीला आतून टाकायचो पण आता डावीला पब्लिकला ठेवला आम्ही, कारण पब्लिकला वरती जरी आपल्याला वरती घाटावर जरी पब्लिकने गाडी लागली ना तरी आपल्याला याच असते म्हणजे असेच असते का गाडी लावली. आणि पब्लिकला जिथं महाराष्ट्र केसरी मैदान झालं नागठाण्याला तिथं आपली कालोख पडलेला पण पब्लिकला गाडी लागलेली, पक्षावर पब्लिक होती तिथं महाराष्ट्र केसरीचा 1 नंबर केला पब्लिक गडानीच पळला आणि डाव्या कांदीत कडनी तिथं आपल्याला होता सुंदर होता वरपचा सुंदर होता. आणि पक्षाला आता गेल्या वर्षी मी बघितलं तेव्हा डावे कांदे आतूनच पळवायचं, उजवी साईडने डावे कांदे पळवायचे आतून. पण आता म्हणजे कधी समाधान तुम्हाला म्हणजे का बैल पब्लिकने पण गेल्या वर्षी आपण सरच्या सोबत विष्णू शेठ तिथे पाटगावला झालेली शर्यत तिथं गेल्या वर्षी डावीला पळवलेला पक्षाला म्हणजे फर्स्ट टाइम पळवला तिथून चांगला. आणि वरती आता घाटात बघला तुम्ही काय डावी उजवी अशी काय साईड जिथं गाडी लागेल तिथं आपल्याला केला असं. आणि वरती घाटात पण तो पब्लिकला चिकारला म्हणजे लागली गाडी आणि चांगली गाडी पळाली. बरोबर. मग तेव्हापासून पब्लिकने आणि आता मागच मैदान झाला तिथं भारत सोबत 2 नंबर झाला, परत आपला 81 रायफल त्याच्यासोबत नंबर केला 1 नंबर. बरोबर. आणि पब्लिकने म्हणजे आपल्याकडे पब्लिकने बोल पळणार म्हणजे डावीला बोललं तर पब्लिकने पाहिलं आपल्या मुंबईला जास्त नाही जास्त, त्यामुळे आम्ही डावीला कसं डावीचा पब्लिकचा आपल्याला प्रॉब्लेम येतो की मुंबईमध्ये, त्यामुळे आपण पक्षाला डावीलाच ठेवला कारण आतून बैल आपल्याला भेटतात. डावीने पब्लिकने आता बोलायला गेलो तर बॉटम वर एवढीच बैल आहे, जास्त उजवीला तुम्ही बघा नाव जास्त बिंजोडची टॉपची बैलाची उजवीला असते. आमचा
शंभू शिवनेट त्याचे पावला पाऊल ठेवून फक्त मस्त कडेने public ने करतो. आणि शंभूचे पण आता कसा बैल वयाच्या हिशोबात तरी पण आता गेल्या वर्षी टोटल त्याच्या 100 विजय शर्यत म्हणजे बिनजोड विजय जिंकलेले 100. आता तो कसा आपण काढतो त्याला पण कमी म्हणजे कसं वयाच्या हिशोबात जसा बैल म्हणजे तो काय त्याला आतून टाका पब्लिकने बाहेरून उजवी साईड कुठला म्हणजे जो नवीन बैल असेल ना त्याला बाहेर न जाऊन द्या. आता याला पण त्यांनीच म्हणजे एक कव्हर केलेलं बैल. आणि शंभूचं आता बोला वय किती असेल? असं 8-9 वर्ष असेल. आणि बैलाला पलवायचं बोललो तर किती म्हणजे दिवसातून गॅप किती देतात काढतो आपण हप्त्यातून? शरद कशी बिनजोडीत होते असे विचारून तर शरद आपण डावीला आपला असतो बैल आपण बैल घेऊन येतो डावीला उजवीला काय नावं असतात आपल्याला त्यामुळे जमून याची गरज लागत नाही आपल्याला. उजवीला भरपूर नावं असतात आज पण भरपूर नावं होती आणि आपलं फक्त पायरा करून यायचे नाव सोडत ना आपण डायरेक्ट इथं आलो तरच बिंदोडलाच करतो. आणि आपला बैल कुठल्या नावात बोलतोय? बालुशेठ पाटील. ते आपल्यात नाही पण त्यांचं नाव कायम ठेवलेलं आहे कारण त्यांचं पण नाव म्हणजे पहिले तुम्ही बघितलं असेल त्यांचं नाव भरपूर त्यांचा भरपूर मोठा नाव होता तुमचा अड्डा पण व्हायचा. आणि आता आम्ही आता आपलं जो बिंदने आता वर्ष माहित असेल त्यातच पैदास एक नवीन खरेदी केली आहे संग्राम बनकर कोरेगाव आपले वरती बैल असतात ते आणि उमेश शेठ पाटील यांनी वाशा आता तो पण तुम्हाला थोड्या दिवसात पाहायला भेटेल. यातल्या खरेदी झालेली तिकडे गट पण 5 झाला पहिलाच आता तुम्हाला चांगला तो पण आपल्याला म्हणजे पक्षासोबत भेटेल बघायला भेटेल. शेवटला तो आपल्यालाही भेटेल वरती दे तुमची म्हणजे बैल घेता काय बघून म्हणजे बैल घेता वासरं वगैरे घेताना काय आता आपले गोट्याच आपली तशी काय वस्तू घेतल्यावर लागतेच आपल्याला. अड्ड्याचं पण बोल आपलं 24 मार्च 2024 काय आणि मऊचा अड्डा कधी बघायला भेटेल? मऊचा अड्डा तुम्ही करून घ्या आपला 24 तारखेला मार्च 24 मार्च धुलीवंदनला मऊचा अड्डा होईल बिंदू. ओके. आणि अड्डा यंदा अड्डा झालाच नाही असं जमून होतात ना मग जमून तो आपला अड्डा त्याचा म्हणजे फेब्रुवारी मार्चला होतो ना एकच अड्डा एकच करतो वर्षातून. चला धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. तुमचं धन्यवाद.